नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं एखादं काम अडत असेल, कामात अडथळे येत असतील, एखादं कार्य पूर्णत्वास जात नसेल किंवा लक्ष्मी कृपा व्हावी, धनप्राप्ती व्हावी, पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या असं वाटत असेल, घरात सुख समृद्धी यावी असं वाटत असेल, तर वास्तुशास्त्रात दिलेले कापुराशी संबंधित काही उपाय आहे ते तुम्ही नक्की करून बघा. कोणते आहेत ते उपाय? चला बघूया. घरात सतत होणारे वादविवाद, तणाव, नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी कापुराचा अत्यंत प्रभावी एक उपाय आहे. प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तो उपाय करायचा आहे. कसा करायचा आहे? प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी आणि पूजा करताना तुपात भिजवलेला एक कापूर अवश्य जाळावा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सकारात्मकता येते, कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते. कापुराच्या सुगंधाने साधकाचे मनही शांत होते आणि तणाव कमी होतो. आता लक्षात घ्या, यामध्ये जो कापूर तुम्हाला वापरायचा आहे तो नैसर्गिक घटकांनी बनलेला असावा, अर्थात भीमसेनी कापूर असावा. कुठल्याही प्रकारचा केमिकलयुक्त कापूर नसावा, कारण केमिकलयुक्त कापुराने प्रदूषण होतं, नकारात्मकता जात नाही आणि जो परिणाम साधला जावा तो परिणाम होत नाही. त्यामुळे कापूर हा नैसर्गिक घटकांनी युक्त असावा, भीमसेनी कापूर असावा. हा उपाय दर शुक्रवारी न चुकता करायचा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो, त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी साधना, उपासना केली जाते. आणि करायचं काय? फक्त माता लक्ष्मी समोर तुपात भिजवलेला एक कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी कामना करायची आहे. आता ज्यांना अशी समस्या आहे की नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामात वारंवार अडथळे येत आहे, काही काम होत नाहीये किंवा हातातोंडाशी आलेला घास जातोय, होता होता काम अडते, अशी जर अडचण असेल तर आणखी एक उपाय आहे, तो फायदेशीर ठरतो. काय करायचंय? तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करा. एक लाल रंगाच्या स्वच्छ वस्त्रामध्ये 2 जास्वंदीची फुलं, 2 कापराच्या वड्या बांधा. ही पुटचुंडी देवघरात माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि विधीपूर्वक पूजा आणि आरती करा. संध्याकाळी पुन्हा पूजा केल्यानंतर ही पुटचुंडी उचलून आपल्या तिजोरीत किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्येही ठेवू शकता. या उपायाने सर्व प्रकारच्या बाधा, अडथळे दूर होतात, बिघडलेली कामेही मार्गी लागतात. मित्रांनो, लक्षात घ्या, हे उपाय दिसायला अगदी साधे सोपे दिसतात, पण जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हे उपाय न चुकता करून बघा. तुम्हाला निश्चितच त्याचा परिणाम दिसेल. पण तुमचा विश्वास नसेल तर मात्र उपाय केल्याने तुम्हाला अनुभव येणार नाही. आता वळूया धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी. कापुराचा कुठला उपाय करायचा आहे? पैशाची समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी. आरती करताना कापुराचा उपयोग नक्की करा. कापूर आरती तर आपण करतोच, पण त्याचबरोबर आरतीनंतर जो मंत्र आहे तो कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे. कोणता आहे तो मंत्र? तर ओम ह्रीं श्रीं लक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. कापूर आरती केल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, त्यामुळे घरात स्थिरता येते. जर तुमच्या घरात वारंवार कुणाला दृष्ट लागत असेल किंवा बनलेलं काम बिघडत असेल तर आणखी एक उपाय तुम्ही करू शकता. एक कापूर आणि 7 लवंगा घ्या. आपल्या ज्या व्यक्तीला दृष्ट लागले आहे असं वाटतंय त्यांच्यावरून 7 वेळा उतरवा आणि कापूर आणि लवंगा मातीच्या भांड्यात किंवा दिव्यामध्ये जाळून टाका. त्याची राख वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने नजर दोष होऊन जीवनात सकारात्मकता येते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा धार्मिक मान्यतांवर आधारित हे उपाय आहे. कोणत्याही उपायाचा परिणाम तुमच्या श्रद्धेवर आणि प्रयत्नांवर अवलंबून असतो, त्यामुळे श्रद्धेने उपाय करणं आवश्यक असतं. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप केला, माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचं पठण केलं, खास करून महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा श्रीसूक्त म्हणा, तुपाचा दिवा देवीसमोर लावायचा आहे, कापूर लावायचा आहे आणि या स्तोत्रांचं पठण करणं अत्यंत चमत्कारिक अनुभव आपल्याला देतं. आपल्या आयुष्यात समस्या असतील तर त्या कायमच्या दूर होतात.
पैशाची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी प्रामाणिक कष्ट, प्रयत्न हे तर गरजेचे आहेतच. कारण माता लक्ष्मी कष्ट करणाऱ्यांवरच प्रसन्न होते. त्याचबरोबर कष्ट करण्याची ऊर्जा आपल्यात यावी, कष्ट योग्य रीतीने केले जावे. जिथे पाणी आहे तिथेच विहीर खणली जावी. यासाठी मात्र माता लक्ष्मीची कृपा होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी हे स्तोत्र, मंत्र, हे उपाय आपल्याला मदत करतात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.